आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सांगली या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये प्रमुख विषय 13 जुलै 2026 रोजी शासनाने जी.आर काढला आणि कामगारांना मिळणाऱ्या योजना 1ली ते 8वी पर्यंतच्या या बंद करण्यात आल्या। तसेच 12वी पर्यंतच्या योजनांमध्ये बदल करण्यात आले। जे बदल करण्यात आले ते खूपच चुकीच्या पद्धतीचे आहेत, त्यामुळे कामगारांना लाभ मिळू शकत नाही आणि हा विषय पूर्ण महाराष्ट्राचा आहे। तरी जे 1ली ते 8वी पर्यंतचे लाभाचे अर्ज बंद करून त्या ठिकाणी शासन कंत्राटाद्वारे कामगारांच्या मुलांना शासकीय किटवस्तू स्वरूपात देणार आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे। कारण कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जो खर्च येतो तो खर्च कामगार त्यावेळेला मिळालेला लाभ रकमेमधून करू शकत होता, परंतु आता ते किट येणार आहे त्यामध्ये आवश्यक वस्तू गरजेला पडतील अशा नसणार आहेत, ज्यामुळे त्याचा कामगारांना काहीच फायदा होणार नाही। तरी हा जी.आर रद्द करणे ही प्रमुख मागणी आहे आणि यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख माननीय शिवाजीराजे शिंदे साहेब हजर होते। तसेच शिवस्वराज्य कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष आणि शिवसेना सांगली जिल्हा संघटक माननीय अजितदादा खंदारे, तसेच संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय लक्ष्मण पावणे साहेब, तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय दादासाहेब तरसे साहेब आणि आटपाडी तालुका अध्यक्ष माननीय विनोद वाघमारे साहेब, तसेच शहर अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट रोहन ऐबळे उपस्थित होते। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। 13 जुलै 2026 रोजी शासनाने शैक्षणिक योजनेमध्ये बदल करून 1ली ते 8वी बांधकाम विद्यार्थ्यांना जे आर्थिक लाभ बंद केला आहे ते बंद करून शालेय किट देण्याचे जे नियोजन केलं आहे तो जी.आर रद्द करून शासनाने पूर्वीप्रमाणे मुलांना शैक्षणिक लाभ मिळण्यासाठी जी आर्थिक मदत केली जात होती ती करण्यात यावी। कारण शैक्षणिक किटमध्ये काही ठराविक वस्तू येणार आहेत। जे बांधकाम कामगार आहेत, मोलमजुरी करणारे, त्यांना त्याचा उपयोग होत नाही। उपजीविकेसाठी मुलांचे आजार आहेत, अनेक अडचणी आहेत, त्यासाठी आत्तापर्यंत जे चालत आलेलं आहे, जे प्रत्येक वर्षी आर्थिक लाभ देणे तेच व्हावं, ह्यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि शासनाला हीच आम्ही मागणी करतोय की मुलांना ती पूर्वीप्रमाणे योजनेचा लाभ मिळण्यात यावा। शासनाने E1 लाभ देण्याबाबत जे निर्णय घेतलेला आहे, ज्या समजा आता मुलांना पहिलीमध्ये स्कॉलरशिप मिळाल्या त्यांना ती FYलाच मिळणार आहे, म्हणजे मुलांना मधल्या शैक्षणिक वर्षासाठी त्याचा लाभ मिळणार नाही। शासनाने एक विचार केला पाहिजे, पाया भक्कम असेल तर इमारत मजबूत होणार आहे। तुम्ही FYला देऊन खालचं रिकामं राहणार आहे। त्या मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांना सुरुवातीपासून शैक्षणिक लाभ देण्यात यावा हीच आमची मागणी आहे। अजून काय बदल करायचं का काय? तू बोल ना।